जय सावित्री, जय विज्ञान, जय संविधान। आज या ठिकाणी आरक्षण बचाव आमरण उपोषणासाठी जे मंडळी बसलेले आहेत त्यांना आमच्या यवतमाळच्या वतीने आमचा पाठिंबाच आहे। या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं की याच ठिकाणी दोन उपोषण आहेत, एक आहे मराठ्यांचं आणि एक आहे ओबीसींचं। परंतु आपल्या ओबीसी बांधवांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपला समाज हा 52% समाज आहे आणि आता 60% झालेला आहे आणि मराठा समाज हा जास्तीत जास्त 10 न 15% असेल, परंतु तरीही त्यांची ताकद ते जास्त दाखवत आहेत कारण ते सत्तेत आहेत। म्हणून आपल्या ओबीसी बांधवांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आता सत्तेत यायचं आहे। सत्तेत आल्यानंतर जर आपलं राज्य जर असलं तर आपल्या हातात आपलं राज्य असलं की आपण काही करू शकतो। म्हणून आपल्या बांधवांनी हेच एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला सत्तेत राहायचं आहे। आतापर्यंत जास्तीत जास्त आमदार म्हणा की खासदार म्हणा हे मराठ्यांचेच निवडून दिले गेले। म्हणून आता याच्यानंतर आपण ओबीसीचे आमदार आणि खासदार जर निवडून आणले तर आपल्याला आपली जनगणना सुद्धा करता येईल आणि आपल्याला जे पाहिजे आरक्षण असो की आपल्याला एक आपल्या मुलांसाठी हॉस्टेल असो सर्व काही आपल्याला घेता येईल। परंतु त्याकरिता आपल्याला आपली सत्ता आणणं महत्त्वाचं आहे। म्हणून आपण त्याकरिता आपले जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे आणि याच्या मागं मराठ्यांच्या मागं न लागता आपण आता ओबीसींचा मुख्यमंत्री कसा होईल आणि पंतप्रधान कसा होईल तेच आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरिता आपण तन मन धनाने सर्व समाज एकत्रित येऊन यांना हे आपल्याला दाखवूनच द्यायचं आहे की आम्ही काही तुमच्यापेक्षा कमी नाही। एवढंच सांगते आणि थांबते। जय ज्योती, जय भीम, जय विज्ञान, जय संविधान।